हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचं विशेष म्हणजे काय आहे ना, की आज मी तुम्हाला एक जुना व्हिडिओ शेअर करणार आहे माझा. तर गरमीचे दिवस चालू झालेले आहे आणि माझ्याकडे एक जुने एक व्हिडिओ पेंडिंग पडले आहेत माझ्याकडे पावसाळ्यातला. तो असं सर्च मारत होती मी आणि त्याच्यामध्ये मला ते दिसलं. म्हटलं की चला आपल्या पब्लिकला इथलं एक नवीन प्लेस, इंदूरमधलं एक नवीन प्लेस आणि एक उन्हाळ्यामध्ये थोडासा पावसाळ्याचा थोडं फील करून देऊयात म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला पावसाळ्यातला तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर चलो उन्हाळ्यामध्ये आपण पावसाळ्याचा थोडासा फील घेऊयात. काय म्हणते पप्पाला? काय म्हणते पप्पाला? काय सांगते? कसे करते? तर अशा प्रकारे इथे गौराचं आणि पप्पाचं काहीतरी बोलणं चाललेलं. त्याच्यानंतर आम्ही जाताना पहिले पेटपूजा केली आणि मग त्याच्यानंतर निघालो. आणि हा जे आहे हा महूमधला आर्मी कॅम्पस आहे. आर्मी कॅम्पसमधनं जायला लागतं. आता आम्ही फायनली निघालो होतो जामगेटला आणि पप्पा आमची गाडी चालवत होते आणि आम्ही तिघी इथं पाठीमागे बसून छान एन्जॉय करत होतो. इतका छान मोसम होता ना पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये गाडीवर फिरायला जायची मजाच वेगळी असते. सुंदर निसर्गाचा आनंद घेत छान नजारा पाहत आणि त्याच्यात मुलींची मस्ती झालेली होती. खूप एन्जॉय करत आम्ही चाललेलो होतो. मग रोडमध्ये आम्हाला बुड्डी के बाल दिसले. मग बुड्डी के बाल आम्ही मुलींना घेतले आणि मग काय न मागता बुड्डी के बाल भेटल्यानंतर त्यांचा आनंद तर मग काय गगनात मावेनासा झाला. आणि छान परत आम्ही गाडीवर बसून परत निघालो जायला. इंदोरपासून जामगेट हे 40 ते 50 किलोमीटरवर आहे. आणि व्हिडिओच्या नादामध्ये म्हटलं बुड्डी के बाल हे वाऱ्याने उडून नको जायला. आणि खरं म्हणजे ह्या दोघी जोपर्यंत लहान होत्या ना तोपर्यंत आम्ही पावसाळ्यामध्ये अशा रिस्की लोकेशनला कधी जातच नव्हतो, कारण की आम्हाला भीती वाटायची, कारण की ह्या दोघी पण छोट्याच होत्या. आणि मेन म्हणजे आता ना आर्या बऱ्यापैकी मोठी झाली आहे, तिला समजायला लागले. आणि आमचा प्लस पॉईंट म्हणजे ना गौराचा काय आहे ना, ती बिलकुल त्रास देत नाही आम्हाला बाहेर गेल्यानंतर. म्हणून आम्ही आता ना कुठेही बाहेर बिनधास्तपणे जाऊ शकतो. कारण आर्या जेव्हा गौरा एवढी होती ना तेव्हा ती खूप त्रास द्यायची बाहेर जायचं म्हटल्यानंतर. बाहेर गेल्यानंतर आमचं एक ना पूर्ण चित्रच तयार व्हायचं की आर्या आम्हाला बाहेर गेल्यानंतर किती त्रास द्यायची. म्हणून आर्या छोटी असताना आम्ही शक्यतो बाहेर जाण्याचं खूप टाळायचो. पण आता गौरा जास्त त्रास देत नाही आम्हाला, म्हणून आम्ही बाहेर आता प्लॅन करू शकतो खूप इझिली. आणि फायनली आम्ही जामगेटला पोहोचलो. आणि जामगेटची खासियत म्हणजे जामगेट हे ना महाराणी अहिल्याबाई होळकरने बांधलेलं गेट आहे हे, जे की त्या महेश्वरपासून इंदोरला येण्यासाठी चा वापर करायचा ह्या रोडचा. आणि पावसाळ्यामधील जामगेटचं सौंदर्य तर पहा ना भाई. तर जामगेट 200+ वर्षांपेक्षा जास्त जुना आहे आणि देवी अहिल्याबाई होळकरने 1791मध्ये बनवला होता. आणि जुन्या काळी जे पण यात्रीगण व्यापारी होते ना ते महेश्वरवरनं इंदोरला आपलं सामान विकण्यासाठी यायचे, तेव्हा त्यांच्यासाठी हे गेट म्हणजे चेकिंग पॉईंटच होता. आणि त्यांच्या सामानाची इथे चेकिंग पण व्हायची बरं का. आणि देवी अहिल्याबाई होळकरची जी सेना होती ना ती पण इंदोरसाठी याच रूटने यायची. खरं तर हे दृश्य जे आहे ना ते मोबाईलपेक्षाही डोळ्याने इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि हे जे डोंगर आणि ढग आहे ना जसे एकत्रित झालेत आणि पूर्णपणे जशी हिरवीगार शाल पांघरली आहे. आणि इतक्या सुंदर ठिकाणी आपण आलो आहे आणि मग व्हिडिओ आणि फोटो तर बनता आहे ना.
मग थोडेफार व्हिडिओ आणि फोटोज काढले छान छान. खूप छान वाटत होतं खरं तर इथे आल्यानंतर. पावसाचा माहोल झालेला, सगळे ढग खाली आलेले आणि सगळे खाण्यापिण्याची दुकानं तिथं मांडलेली होती. आणि मग इथे आल्यानंतर आम्ही जे दुकानं होते ना, ते दुकानं पाहून आमचा मोह काय आवरला नाही आणि आम्ही भुट्टे आणि मॅगी घेतली. आता मॅगी ना इथं आल्यानंतर ना खाणं हे मतलब जरुरी आहे, कारण की घरी किती तुम्ही मटेरियल टाकून मॅगी बनवा, पण इथं आल्यानंतर जी साधी सिंपल जरी घेतली ना, तरी इथली टेस्ट आहे ना, इथल्या अशा वातावरणामध्ये आल्यानंतर मॅगीची टेस्ट काही वेगळीच लागते. मस्तपैकी खाऊन पिऊन आम्ही पहिले इथं मग छान निवांत बसलो, निसर्गाचा आनंद घेतला आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही घरी नाही निघालो, तर एक तिथेच आहे ना चोरल डॅम म्हणून आहे, तिथे आम्ही निघालो. हे बुटुकनं बघा, आमच्यामध्ये सर्वात जास्त आनंद कोणी घेत असेल ना, तर ही घेते बरं का. आता इथे पण गाडीवर उभी राहून मस्तपैकी आनंद घेत आहे ती गाडीवर छान हवेचा. आणि आम्ही अशा वेळेला गेलो होतो ना ह्या ठिकाणी, की ना ऑलमोस्ट पावसाळा संपलेलाच होता, म्हणजे संपत आलेलाच होता. अशा वेळेला आम्ही इथे गेलो होतो, कारण की पावसाळ्यामध्ये जाणं म्हणजे ना सारखी बुरबुर चाललेली असते, मग पाऊस पडतो आणि मग परत ह्या भिजल्या म्हणजे मग परत आजारी पडायचं टेन्शन असतं. म्हणून मग ना आम्ही पूर्णपणे पाऊस थांबल्यानंतर, म्हणजे पूर्णपणे थांबलेला नव्हता, पण पावसाळा बऱ्यापैकी संपत आला होता, अशा वेळेला आम्ही गेलो होतो. आणि पावसाळा संपत आल्यानंतर आम्ही गेलो म्हणजे पूर्ण वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं. झाडं झुडपी पूर्ण हिरवंगार वातावरण झालेलं होतं. रस्त्यामध्ये पण आम्हाला मेंढी वगैरे दिसले आणि माझा मोह काय आवरत नव्हता मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी, म्हणून मी ते काढलं, सगळं कॅप्चर केलं. आणि व्लॉग बनण्याच्या दृष्टीने मी अजिबातच केलेलं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, पण असं माहीत नव्हतं की याचा व्लॉगही बनेल म्हणून. आणि मग आम्ही त्याच्यानंतर इथे एक फेमस डॅम आहे, आम्ही तिथे आलो. खूप सुंदर होतं. इथं बोटिंग वगैरे पण होतं, पण आम्ही बोटिंग करणं कॅन्सल केलं, कारण की आम्ही जस्ट उदयपूरवरून आलेलो होतो आणि तिथं आम्ही बोटिंग वगैरे केलेली होती. आणि आर्या पण झोपेला आलेले होते खूप. म्हटलं आता खूप त्रास देतील त्या, म्हणून आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो आणि मग घरी निघालो. आणि रोड तर बघा ना तुम्ही, इतकं सुंदर वाटत होतं ना, सगळे हिरवेगार झाडं झालेले, म्हणजे फक्त बघा तुम्ही किती छान वाटत होतं ते. आणि ह्या मॅडमची मस्ती काही संपायलाच तयार नव्हती. गाडीवर तर ती बसायलाच तयार नव्हती बिलकुल, फक्त उभी राहून मला आनंद घेऊ दे म्हणायची. आणि फायनली आम्ही आता घरी जायला निघालो होतो. आणि आम्ही जेव्हा जामगेटला गेलो ना, तिथं खरंच खूप छान वातावरण झालेलं होतं, पूर्ण हिरवंगार, म्हणजे तिथून निघावंसंच वाटत नव्हतं खरं तर. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही ना खूप सुंदर सुंदर फोटोशूट पण केले.